मार्गशीर्ष महिना चालू आहे. बऱ्याच माता भगिनी महालक्ष्मीचं व्रत करतात. घराची साफसफाई करतात, छान सजावट करतात, रांगोळी काढतात आणि देवीची स्थापना करतात. मनोभावे पूजा करून नैवेद्यही दाखवला जातो. असे मार्गशीर्ष महिन्याचे सर्व गुरुवार पार पडतात आणि येतो शेवटचा गुरुवार, उद्यापनाचा दिवस, घाईचा आणि लगबगीचा दिवस. दर गुरुवारप्रमाणे साफसफाई, सजावट, रांगोळी, देवीची स्थापना आणि नैवेद्यही दाखवला जातो. पण शेवटच्या गुरुवारी सुवासिनी किंवा कुमारिकांची पूजा केली जाते. त्यांची ओटी भरली जाते. त्यात त्यांना महालक्ष्मी व्रताचं ग्रंथ, एक फूल, फळ आणि एखादी भेटवस्तू दिली जाते. हो ना? त्या डोक्यात माळतात, फळही खाल्लं जातं. पण त्या महालक्ष्मी ग्रंथाचं काय होतं? जर लहान मुलीनं तुम्ही पूजलं असेल तर त्या दुसऱ्या दिवशी तुमचं अनुकरण करतात आणि जशी पूजा तुम्ही केली तशीच त्याही करतात. पण हा फक्त खेळ असतो. मग त्यात माती, दगड, पानं, फुलं यांचा वापर केला जातो आणि कळत नकळतपणे देवीला मातीचा आणि धुळीचा स्पर्श होतो. जर महिलांना दिलं असेल तर काही जणी आदराने आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवतात आणि मनोभावे पूजा करतात. पण काही ठिकाणी हे ग्रंथ असेच धूळ खात पडलेले असतात. मग हळूहळू ते या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातून रद्दीत आणि मग पुढे काय होतं हे तर तुम्हाला माहीतच आहे. अशाने आपणच आपल्या देवीदेवतांचा अपमान करतो. कळत नकळत होणारा हा अपमान टाळायचा असेल तर यंदा एक नवीन निश्चय करूया. पहिल्या येणाऱ्या 5 किंवा 7 सुवासिनींनाच हे महालक्ष्मीचा ग्रंथ देऊया आणि बाकी महिलांना सौभाग्याचं वाण म्हणून हळद, कुंकू, बांगड्या असं सौभाग्य अलंकार देऊया किंवा भेटवस्तू द्या, जेणेकरून आपल्याकडूनच आपल्या देवीदेवतांचा अपमान होणार नाही